धना दादा चालत जाऊया की जत्रेला. तुला यायचं असेल तर तू ये चालत, मी जातो वडापनं. मग उद्या कुणाकडे? अरे आमच्या धना दादाच्या गावची जत्रा आहे. उद्या निघालोय बघ त्यो रमेशच्या मावशीचा पोरगा धान्या पैलवान, त्याच्या जत्रेला बोलवलंय त्यानं. आम्ही खातो मटण, तुम्ही खावा वरान भात. मग वाढीतली 10-12 माणसं सांगितली का नाही जेवायला? सोन्याला काय तो काय पाट कोंबडा आहे वय? अहो पैलवान तुमचं वजन केवढं? सोन्या अख्ख्या तालुक्यात. सपने कसं सांभाळती का याला? काय आता पडलंय पदरात? दिंडी आणि पालखी जोरात असते हा? अरे सोन्या, ती जत्रा कुणाची आणि तू आपल्या वाडीतनं 10-15 जण घेऊन चाललेस वे जेवायला? त्यो विचार तू नको करू. दाना पैलवान आमचा दिलदार माणूस आहे, रमेशचा भाव आहे. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तेवढं छबिन्याच्या अगोदर ये, मग पोळ्या खाऊ आणि मग ऑर्केस्ट्राला जाऊ. रमेला काय न्यूकांची पण जत्रा आहे. तुला कळत नाही, गाडी घरात असताना आपण चालत जायचं कशाने जायचं भांडत बसलाय माझ्याकडे. तू काय बसलाय का इरी करीत असतोस? काल काय झालेलं? हेच ह्याच्यामुळेच मला काय सुचत नाही. तू का बसलाय का सारखं बांधतोय का? तू का बस. तुमच्या याच भांडणाचा आम्हाला लाभ झाला, गाडीत वाडी राहिली. चला चला कुठे कानातलं नाकातलं गायातलं काय ते पाहिजे ते घ्या जत्रेत. आमच्या मागण्या हिंडू नका, जावा. काय चाललंय या दोन